अखेर एमआयडीसीचे रेणुका माता देवस्थान जुन्या ट्रस्टच्या ताब्यात. उच्च न्यायालयाचे आदेश. मंदिर परिसरात पदाधिकारी आणि विश्वस्तांनी केला जल्लोष. पेढे वाटून फटाक्यांच्या आतिषबाजीत आनंदोत्सव साजरा. नागापूर एमआयडीसी येथील रेणुका माता देवस्थानचे जुन्या ट्रस्टला धर्मादाय आयुक्त पुणे यांनी दिलेल्या मान्यतेनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं देखील जुन्या ट्रस्टला मान्यता दिल्याचा आदेश दिला आहे. या निकालानंतर मंदिरात रेणुका माता देवीची आरती करून मंदिर परिसरात ट्रस्टचे पदाधिकारी आणि विश्वस्तांनी जल्लोष केला. प्रारंभी ट्रस्टच्या पदाधिकारी आणि विश्वस्तांच्या हस्ते आरती करण्यात आली. एकमेकांना पेढे भरवून फटाक्यांची आतिषबाजी जल्लोष करण्यात आला. यावेळी अधिकृत ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्वस्त गोरख कातोरे, राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर यांच्यासह हरिभक्त परायण राधाकिसन कातोरे, गंगाधर वाकळे, नगरसेवक दत्ता पाटील सप्रे, नागापूरचे सदस्य नाना दांगट, ज्ञानदेव सप्रे आदींसह भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागापूर यांचा 6 वर्षापासून वाद चालू होता. पुण्याला बी आम्ही 1195 यांची निकाल लागला आणि नंतर परत 3 वर्ष हायकोर्टामध्ये निकाल लागला औरंगाबादला. काही लोकांनी काय केलं की बुवा आपल्या पहिलं ट्रस्ट असताना त्यांनी इथं असं दाखवलं की दुसरं इथं ट्रस्टच नाही असं दाखवलं त्यांनी. पण काय आईची ताकद असल्यामुळं जे काय सत्य घटना होती की निकाल पहिल्या ट्रस्ट करून लागलेला आहे. त्याबद्दल आम्ही आईची थोडीशी पूजा वगैरे करून आरती करून फटाक्याची आकाशबाजी केली आणि कार्यक्रम संपवला. नागापूर एमआयडीसी येथील रेणुका माता देवस्थानची सन 2002 मध्ये ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती. या ट्रस्टमधील काही संचालकांनी बंडखोरी करून 2019 साली नवीन ट्रस्टची स्थापना केली. जुने ट्रस्टच्या विरोधात नवीन ट्रस्टचा वाद निर्माण झाला. या प्रकरणी धर्मादाय आयुक्तांकडे अध्यक्ष प्रभाकर भोर आणि सचिव दत्तात्रय विटेकर यांनी दावा दाखल केला होता. या प्रकरणी अंतिम सुनावणीसाठी प्रकरण पुणे धर्मादाय आयुक्तांकडे पाठवण्यात आलं होतं. या प्रकरणी 3 वर्षे सुनावणी होऊन 24 मार्च रोजी पुणे धर्मादाय आयुक्तांनी मंदिरचे जुन्या ट्रस्टला मान्यता देऊन नव्याने स्थापन झालेल्या ट्रस्टची मान्यता नाकारली होती. या निकालानंतर नवीन ट्रस्टच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील करण्यात आलं होतं. या प्रकरणात देखील अध्यक्ष प्रभाकर भोर आणि सचिव दत्तात्रय विटेकर यांनी ट्रस्टच्या वतीनं न्यायालयीन लढा दिला होता. न्यायमूर्ती किशोरेश श्री संत जे यांनी जुन्या ट्रस्टची मान्यता कायम ठेवण्याचा आदेश दिला. या प्रकरणात ट्रस्टच्या वतीनं ॲडव्होकेट नंदकिशोर गरुड, ॲडव्होकेट विवेक ढगे यांनी कामकाज पाहिलं. त्यांना पुणे चॅरिटी कमिशनर येथील ॲडव्होकेट शिवाजीराव कदम यांनी सहकार्य केलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.